स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहात महाआरोग्य शिबिर, शववाहिकेचे लोकार्पण व संविधान उद्दिष्टिकेचे वाटप संपन्न. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाचे औचित्य साधून वसमत शहरातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये महाआरोग्य शिबिर, शववाहिकेचे लोकार्पण आणि भारतीय संविधान उद्दिष्टिकेचे वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक राजकुमार दादा एंगडे व नगरसेविका जयमाला धनंजय गोरे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाआरोग्य शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची मोफत तपासणी करून आवश्यक उपचार व वैद्यकीय सल्ला दिला. यामध्ये नेत्ररोग, अस्थिरोग, मधुमेह, नाक कान घसा, कर्करोग, जनरल सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, हृदयरोग, हाडांचे विकार, क्षयरोग, जननेंद्रिय विकार, त्वचारोग, दंतविकार आदी विविध आजारांवरील तपासणी व उपचार करण्यात आले. आवश्यक रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शनही करण्यात आले. त्यामुळे शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. याच महाआरोग्य शिबिरादरम्यान वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते शववाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच भारतीय संविधानातील उद्दिष्टिकेच्या प्रतींचे वाटप करून संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. या कार्यक्रमाला वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे, नगर परिषदेचे नगराध्यक्ष कन्हैया बाहेती, उपनगराध्यक्ष इम्रान अली, शहराध्यक्ष रवी बडवणे, नगरसेवक राजकुमार दादा एंगडे, धनंजय गोरे, गौतम वाहुळे, संकेत नामपल्ली, आविष्कार मनोहरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शेवटी उपस्थित तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, मान्यवर आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले. जनसेवा सप्ताहाअंतर्गत आयोजित या महाआरोग्य शिबिरामुळे शेकडो नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, उपचार, वैद्यकीय मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. तसेच शववाहिकेचे लोकार्पण सुद्धा करण्यात आले. या सर्व उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.